माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचा जनसंपर्काला दमदार पुनरारंभ. श्री शनैश्वर मंदिरात मनोभावे पूजन. कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी केले उत्स्फूर्त स्वागत. 8 महिन्यांच्या आजारपणातून सावरल्यानंतर महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पुन्हा एकदा सक्रिय राजकीय आणि सामाजिक जनसंपर्काला सुरुवात केली आहे. नंदुरबारमध्ये दाखल होताच त्यांनी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शनी मांडळ येथील श्री शनैश्वर मंदिरात जाऊन शनिदेवाचे विधिवत पूजन केले. आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित तसे भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या हस्ते श्री शनैश्वर देवाचे पूजन आणि महाआरती करण्यात आली. दीर्घ आजारपणानंतर आपल्या नेत्याला पुन्हा सक्रिय पाहून उपस्थित कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर श्री शनैश्वर मंदिरासमोरील मारुती मंदिराच्या सभा मंडपाचे उद्घाटन करण्यात आले. आदिवासी विकास मंत्री असताना डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मंजूर केलेल्या निधीतून या सभा मंडपाचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे. यावेळी मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी डॉक्टर गावित यांच्याशी संवाद साधला. आपल्या मार्गदर्शक नेत्याचे पुन्हा सक्रिय झालेले रूप पाहून कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त घोषणा देत आनंद व्यक्त केला. जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा कायम असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान नंदुरबार येथील निवासस्थानी भेटीसाठी येणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशीही डॉक्टर गावित यांनी संवाद साधला आहे. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनाने स्थानिक भाजपच्या राजकीय वर्तुळातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी शनैश्वर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भिका भाना पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मुन्ना पाटील, शनी मांडळचे सरपंच विनायक पाटील, माजी चेअरमन विश्वास पाटील, भाईदास सावंत, वसंत खैरनार, भरत राजपूत, रमेश धोबी, चिंदू धनगर, शिवाजी पाटील, प्रभाकर पाटील, राजेंद्र खैरनार, बटू धनगर, प्रकाश भिल, विवेक पाटील, योगेश पवार, जगदीश पाटील, महेंद्र राजपूत, सचिन पाटील, भावराव भिल, राकेश मोरे, छोटू ठाकरे, विक्रमचे सरपंच रोहिदास मराठे, होळचे सरपंच व्यंकट पाटील, सरपंच लोटन पाटील, नारायण राजपूत, संजय पाटील, माजी सरपंच विजय राजपूत, रनाळचे सरपंच जितू ओगले, हेमंत पटेल, राहुल पाटील, अक्षय पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 8 महिन्यांच्या आजारपणानंतर मंदिरात दर्शनाने सुरुवात आणि त्यानंतर जनसंपर्काचा धडाका. डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या सक्रिय पुनरागमनाची ही सुरुवात ठरली आहे. IND TV न्यूज साठी पल्लवी प्रकाशकर यांचा रिपोर्ट.